चॅनल वेदांतू महाराष्ट्र. बाळांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशा कॉलेजची इन्फॉर्मेशन घेऊन आलेली आहे ज्याचं पॅकेज मस्त 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 आहे आणि हे कॉलेज मला आवडतं कारण हे आमच्या विदर्भ एरियामध्ये आहे, नागपूरमध्ये हे आहे कॉलेज ज्याचं नाव आहे RCOEM. आता RCOEM चा मॅम फुल फॉर्म काय? केवढं मोठं कॉलेज आहे हे. तर बाळांनो, याचा जो फुल फॉर्म आहे दॅट इज रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. आता बाळांनो, हे कॉलेज स्पेशल का आहे? तर सियोना मॅम कोणत्या दोन पीज बद्दल बोलतात नेहमी, प्लेसमेंट अँड पॅकेज. सो हे कॉलेज स्पेशल का बरं आहे बाळांनो? कारण इकडचं जे हायेस्ट पॅकेज आहे ते आहे 51 LPA जे मायक्रोसॉफ्टनी ऑफर केलं होतं एका स्टुडंटला. सो द कंपनी इज ऑल्सो ऑफकोर्स व्हेरी गुड आणि पॅकेज जे ऑफर केले ते तर एकदम क्रेझी लेवल पॅकेज है. त्यानंतर इंटर्नशिप के लिए कितना ही मिलेगा एक बच्चे को, ठीक है. जर तुम्ही कोणत्या अशा नॉर्मल छाटछूट कॉलेज मध्ये गेले तर मॅक्स टू मॅक्स इंटर्नशिपला दे विल गिव यू 25,000, 30,000, 40,000. इकडे बाळांनो फॉर इंटर्नशिप आतापर्यंत हायेस्ट वॉज 1.25 लाख पर मंथ, जेवढी तर अर्ध्या लोकांची एक्सपिरियन्स नंतर पण सॅलरी नसते. आणि त्यानंतर बाळांनो हायेस्ट स्टायफंड जे दिलं गेलं होतं दॅट वॉज 80,000 पर मंथ. म्हणजे इन शॉर्ट इथून तुम्ही जेव्हा या कॉलेजमधून इंजिनिअरिंग करणार आणि इथून बाहेर जाणार तर तुम्ही नक्की छान 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 मालदार पॅकेज घेऊन बाहेर जाणार, हे तर नक्की आहे. आणि बाळांनो, अशाच कॉलेजची मी तुमच्यापर्यंत भरपूर सारी इन्फॉर्मेशन आणणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर या कॉलेज बद्दल थोडं बोलूयात. इट इज वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेजेस जे एस्टॅब्लिश झालं होतं 1984 मध्ये. टाइप ऑफ इन्स्टिट्यूशन कसं आहे बाळांनो? अगेन याचा टाइप ऑफ इन्स्टिट्यूशन प्रायव्हेट आहे. लोकेशन कुठे आहे बाळांनो? नागपूर महाराष्ट्रामध्ये आहे. आणि एरिया तर 17 एकर्सचा याचा एरिया आहे. म्हणजे कॅम्पस बऱ्यापैकी मोठा कॅम्पस आहे. मॅम हाऊ कॅन वी टेक ऍडमिशन इन दिस कॉलेज? तर बाळांनो, तुम्ही ऍडमिशन JEE मेन्स थ्रू पण घेऊ शकता अँड यू कॅन टेक ऍडमिशन थ्रू MHT CET ॲज वेल. बट तुम्ही 12th पास पाहिजे आणि तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स शुड बी देअर. हे कंपल्सरी सब्जेक्ट्स पाहिजे विथ 50% मार्क्स इन युअर 12th बोर्ड्स. आता बाळांनो, जर तुम्हाला नीट लक्ष द्या, ऍडमिशन प्रोसेस मध्ये बीटेकला जायचं असेल तर यू कॅन गो फॉर JEE मेन्स ऑल्सो आणि MHT CET थ्रू पण तुम्ही जाऊ शकता, ठीक आहे. आता बाळांनो, याच्यामध्ये ह्याच कॉलेजच्या अंडर वेरियस असे डिपार्टमेंट सारखे स्कूल्स येतात ज्याच्या अंडर हे ब्रांचेस येतात. जसं आता इथे तुम्ही स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इज म्हणजे वन डिपार्टमेंट आपण असं म्हणू शकतो आणि त्याच्या खाली वेरियस ब्रांचेस येतात जसं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. त्यानंतर CSC विथ इंडस्ट्री अँड इंटिग्रेटेड प्रोग्राम विथ SAP, ठीक आहे. त्यानंतर बाळांनो, आता याच्या अंडर जे दुसरं डिपार्टमेंट येतं याच कॉलेजच्या अंडर विच इज स्कूल ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. आता अगेन याच्या खाली तुम्हाला वेरियस ब्रांचेस बघायला मिळतील. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जिथे तुम्हाला स्पेशलायझेशन इन AI अँड ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता. इलेक्ट्रॉनिक्स इन कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स इन कम्प्युटर सायन्स IBM पॉवर्ड आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इन कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. आणि मग तिसरं डिपार्टमेंट इथे येतं स्कूल ऑफ इंजिनिअरिंग सायन्सेस जिथे तुम्ही रोबोटिक्स आणि AI करू शकता. सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT, ठीक आहे. तर तसा विचार केला तर सीट्सच्या बाबतीत किंवा ऑप्शन्सच्या बाबतीत भरपूर ऑप्शन्स पण आहे, पॅकेजेस पण भरपूर आहेत. पण बाळांनो, कट ऑफचा जर तुम्ही विचार केला तर इथे मी कट ऑफ दिलेला आहे जनरल कॅटेगरीसाठी थ्रू JEE मेन्स. सो युअर रँक दिलेली आहे, पर्सेंटाइल नाही दिलेलं आहे. इफ यू आर समवन हु इज विलिंग टू टेक ऍडमिशन इन दिस कॉलेज थ्रू JEE मेन्स, ठीक आहे. सो फॉर CSC तुम्हाला 21,701 लागेल, AI and ML 33,340 आणि सायबर सिक्युरिटीसाठी 46,896. पण मॅम व्हॉट इफ वी वॉन्ट टू गो थ्रू MHT CET, कारण ही एक्झाम अजून बाकी आहे, 2 तुमच्याकडे अटेम्प्ट आहे, तर यू कॅन डेफिनेटली स्कोर वेल. तर बाळांनो, CSC चा विचार केला तर 2025 मध्ये होता 97.82, 2024 मध्ये होता 97.4 आणि 2023 मध्ये होता 96.9. AI and ML चा विचार केला तर 2025 मध्ये 97.31, 24 मध्ये 96.7 आणि 23 मध्ये 96.3. त्यानंतर IT चा विचार केला
तर 25 मध्ये 96.59, 24 मध्ये 96.1 आणि 23 मध्ये 95.8. सो हे होते MHT CET चे कट ऑफ ओव्हर द इयर. आता जसं तुम्ही बघताय अप डाऊन होतंय, बट मॅक्स यू विल ऑब्झर्व की ते इथेच होतं. सो 2026 मध्ये देयर इज अ पॉसिबिलिटी की हे अजून पुढे पुश होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर फीस किती आहे, तर बाळांनो इथे फीस स्ट्रक्चर दिलेलं आहे. सो फीस कंपॅरेटिव्हली तुम्ही म्हणणार मॅम बाकी इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये तर पर इयर 1.5 मध्ये होऊन जातं, पण बाळांनो इथे तुम्ही बघा की जे तुमचं प्लेसमेंट इथे होणार आहे आणि ज्या कंपनीज इथे येतात आणि ज्या फॅसिलिटीज, जे इन्फ्रास्ट्रक्चर, जे फॅकल्टीज कॉलेज प्रोव्हाइड करतात, हे टॉप नॉच आहे. त्याच्यामुळे माझं ओपिनियन तर हे आहे की हे तुमच्यासाठी डेफिनेटली वर्थ इट राहणार आहे. मॅम हे तर तुम्ही सांगताय कॉलेज बद्दल, बट त्या कॉलेजचे जे ॲल्युमिनी होते त्यांचा काय एक्सपिरियन्स होता अबाउट द कॉलेज. सो जसं मी सांगितलं तुम्हाला की मी तुमच्यापर्यंत सगळं प्रॅक्टिकली जे ट्रूथ आहे ते घेऊन येते, द प्रोज अँड कॉन्स दोन्हीही. तर इथे स्टुडंट्सनी सांगितलं आहे एक्झामिनेशन करिक्युलम असो, द टेस्ट आर मोर प्रॅक्टिकल बेस्ड कंपॅरेटिव्ह टू अदर टियर 3 कॉलेजेस. ठीक आहे. टियर 3 कॉलेजेस म्हणजे जे अशा टॉप सिटीज मध्ये येत नाही, त्यांच्याशी कंपेअर्ड इथं प्रॅक्टिकल लर्निंग जास्त आहे, जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की बुक्स से रटके क्या ही करोगे, नंतर जायचं तर तुम्हाला इंडस्ट्री वर्क करायचं आहे, कंपनीज मध्ये काम करायचं आहे. सो प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंग जास्त आहे, विच इज अ पॉझिटिव्ह पॉइंट. स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स हॅपन रेग्युलरली विदाउट अफेक्टिंग द अकॅडमिक कॅलेंडर, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. फॅसिलिटीज लाईक लॅब्स, त्यानंतर थ्रू आउट द कॅम्पस, हे जे तुमचं कॅम्पस आहे ते खूप सुंदर आहे, फॅकल्टीज आहे ते खूप एक्सपिरियन्स आहे. आणि डिसलाइक्स मध्ये मुलांनी दिलंय की अरे यार मॅम इथे प्रॅक्टिकल्स खूप जास्त होतात आणि इम्प्लिमेंटेशन बेस्ड लर्निंग जास्त असते. ठीक आहे. कॅन्टीन फूड कॅन बी इम्प्रूव्ड. ठीक है. आता याला मी कन्सिडर नहीं करत, कारण यार मैं तो पता है तुम लोगों को 6-7 साल मैं घर से बाहर ही रह रही हूँ. राइट फ्रॉम माई 10th स्टैंडर्ड आई हैव नॉट बीन स्टेइंग एट होम फॉर एजुकेशन, देन फॉर वर्क. तो मैंने हमेशा ही, अब मैं यूज्ड टू हो गई हूँ मेस का खाना, कैंटीन का खाना. अब मेरे को बस अच्छा खाना दे दो, अच्छा मतलब खाने लायक दे दो, मैं खा लूंगी. सो आई डोंट थिंक दिस इज कंसिडर्ड एज अ रिव्यू. बच्चे ना मतलब कहीं चांस नहीं छोड़ेंगे, अगर कॉलेज पसंद नहीं होगा तो बिल्कुल ही रोस्ट कर देंगे कॉलेज को. बट एनीवेज, हाँ अब यहाँ पे बोला है मोर प्रैक्टिकल इम्प्लीमेंटेशन लर्निंग. सो आई थिंक दैट्स अ पॉजिटिव पॉइंट एनीवेज कि यार आपको, क्योंकि थेरोटिकल बुक्स पढ़ के क्या ही करोगे, व्हेन यू गो आउट टू वर्क यू नीड टू नो हाउ टू अप्लाई दैट नॉलेज. और वही MHT CET, इसीलिए तो MHT CET भी आपको वही सिखाता है. नहीं तो इंजीनियरिंग के एडमिशन बोर्ड्स के थ्रू ही हो जाते हैं ना, CET के थ्रू क्यों हो रहे हैं? बिकॉज CET इज टीचिंग यू कि भाई जो नॉलेज है, जो थियोरी है, उसको अप्लाई करना सीख. बोर्ड्स ने हमको बिल्कुल रट्टम पट्टी बना दिया, रट्टा मार लिख, रट्टा मार लिख. लेकिन CET इज टीचिंग यू टू यूज योर ब्रेन, बिकॉज दैट इज व्हाट इज गोइंग टू बी यूजफुल फॉर यू इन योर फ्यूचर. ठीक है. अब उसके बाद बॉस, ये तो था ऑल अबाउट रामदेव दाबा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट इन नागपुर. तो ये कॉलेज का पूरा ब्रेकडाउन विद रिव्यूज मैंने आपको बताया है. फॉर मोर सच इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द बेस्ट इंजीनियरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र, सबस्क्राइब करायला नक्की विसरू नका. शेअर इट विथ ऑल युअर फ्रेंड्स अँड आय विल मेक शुअर की तुम्ही महाराष्ट्राच्या बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, बेस्ट ब्रांचमध्ये पण जाणार, बेस्ट पॅकेज पण भेटणार आणि मग मी तुमच्याकडून तगडं गिफ्ट पण घेणार. ठीक आहे. So that's all for today, my dear students. See you all in the next video. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, be positive and keep smiling, guys. Bye bye.